काय होईल जर तुम्हाला माहीत पडलं की तुमचा दिमाग सही तरीकेने कसा यूज करायचा आहे हे जर तुम्ही शिकले तर. हॅलो एव्हरीवन, माझं नाव दीक्षा आहे आणि आज मी तुम्हाला सांगेन 10 इम्पॉर्टंट लेसन फ्रॉम द बुक द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, तुमच्या अवचेतन मनाची शक्ती बाय जोसेफ मर्फी. तर मी यामध्ये इंग्लिश आणि मराठी लँग्वेज यूज करणार आहे. तुम्हाला काही वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर चला सुरू करूया आपण आपले 10 लेसन्स. तर पहिला लेसन्स आहे, देअर इज अ ह्यूज ट्रेजर हिडन विदिन यू. तुमच्या अंदर खूप मोठा खजाना लपून आहे. आता तुम्ही म्हणाल हा खजाना कशाचा? तर हा खजाना सोने चांदीचा नाही तर तुमच्या दिमागाचा. कारण तुमचा माइंड इज युअर सुपर पॉवर. तुमचा जो ब्रेन आहे ना, हा एक सुपर कम्प्युटरपेक्षाही खूप जास्त आहे. तुमच्या अंदर जो खजाना लपून आहे तो तो सुपर कम्प्युटर बाकी डायमंड, सोने, चांदी यापेक्षाही खूप मोठा आहे. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनाल. यामधून हेच सांगायचं आहे पहिल्या लेसनमधून. सेकंड आहे, डू नॉट लेट अदर्स डू युअर थिंकिंग फॉर यू. चूज युअर ओन थॉट अँड मेक युअर ओन डिसिजन. यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही जे दिवसभर विचार करता तेच तुम्ही बनता. जर तुमच्यासाठी बाकी अदर कोणी विचार करत असेल आणि तुम्ही त्यांच्याच विचारावर डिपेंड असेल तर तुम्ही लाईफमध्ये पुढेच नाही जाऊ शकेल. तर त्यामुळे तुम्हाला स्वतःचे थॉट स्वतः चूज करायला लागेल आणि स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला लागेल. स्वतःच्या पायावर जेव्हा खंबीरपणे उभे राहू, स्वतःच्या डिसिजनवर उभे राहू, तेव्हाच माणूस आयुष्यात पुढे जाऊ शकते. थर्ड लेसन आहे, इफ यू वॉन्ट अ पॉझिटिव्ह आउटकम डू नॉट एंटरटेन निगेटिव्ह थॉट इन युअर माइंड. आता जर तुम्हाला जीवनातून काहीतरी पॉझिटिव्ह पाहिजे असेल आणि तुम्ही दिवसभर निगेटिव्ह विचार करत असेल तर हे शक्यच नाही आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह आउटकम मिळणार म्हणून. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिले निगेटिव्ह थॉट काढून टाकावं लागेल. यासाठी मी एक्झाम्पल सांगते की एक रूम आहे, त्याच्यात 10 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही म्हणत आहे की मी आणखी समोरचे लोकं टाकते, तरी नाही ना, बरोबर जाणारच नाही लोकं. त्यामुळे तुम्हाला पहिले ते 10 लोकांपैकी काही लोकं काढायला लागेल, तेव्हाच कुठे तुम्ही चांगलेवाले व्यक्ती ते टाकू शकता. तर याप्रमाणे आपला ब्रेनसुद्धा काम करते की जेव्हा तुम्ही त्याला ब्रेनला सांगेल पॉझिटिव्ह गोष्टी, तेव्हा तो पॉझिटिव्हने वर्क करेल. तर नेक्स्ट आहे, नेवर यूज द टर्म आय कांट अफोर्ड इट ऑर आय कांट डू दिस. आता जसं तुम्ही जे दिवसभर बोलता, असं म्हणतात ना, बोले तैसा चाले. जसं तुम्ही दिवसभर विचार कराल त्याप्रमाणे तुम्ही बनणार. जर तुम्ही दिवसभर म्हणत राहत असेल की मी हे करू नाही शकत, माझ्याकडून हे होणार नाही, मी हे अफोर्ड करू शकत नाही, तर तुमचा सबकॉन्शियस माइंड त्याच गोष्टी विचार करेल. तुमचं सबकॉन्शियस माइंड हे पाहत नाही की ते बरोबर आहे की चुकीचं आहे. ते फक्त पाहते की हे काय बोलत आहे बा, आपण त्याप्रमाणे काम करायचं. तर तुम्ही काय बोलत आहे हे सर्व तुमच्यावर डिपेंडेंट आहे. आता तुम्ही बघा की तुम्हाला काय करायचं आहे. नेक्स्ट आहे लेसन, युअर सबकॉन्शियस माइंड इज द बिल्डर ऑफ युअर बॉडी अँड कॅन हील यू. सबकॉन्शियस माइंड असं आहे की जे आपल्या पूर्ण बॉडीला शेप करते आणि आपल्या बिमारीपासून मुक्त करते. म्हणजे जेही आहे ते सर्व सुपर पॉवर आपल्या दिमागात आहे. तसं आता जुन्या काळातनी असं नव्हतं की खूप साऱ्या सर्जरीज वगैरे नव्हतं एवढं काही, पण तरीही लोक ठीक होत होते. कसे काय आता तुम्ही म्हणाल, तर ते कसं, ते एका विश्वासामुळे. कारण त्यांना विश्वास होतं, जे वैद्यजवळ जात होते त्यांना विश्वास होतं की हा वैद्य माझी पूर्ण बिमारी ठीक करेल आणि मला या बिमारीपासून रिलीव्ह करेल. त्यांनी एक साधी जरी गोळी दिली, त्याचा काही इफेक्ट नसला बॉडीवर, पण ती गोळी घेऊन त्यांना समजत होतं की मला या गोळीने ठीक होणार आहे आता मी. आणि ब्रेन तर तसाच रिॲक्ट करणार आहे जसं तुम्ही त्याला सांगणार. याप्रमाणे तुम्ही सबकॉन्शियस माइंडला तुमची बॉडीला हील करण्यासाठी आणि बनवण्यासाठी यूज करू शकता. नेक्स्ट आहे, एव्हरी थॉट इज अ कॉज अँड एव्हरी कंडिशन इज अन इफेक्ट. आता तुम्ही जे काही आपण विचार करत आहे ते कारण आहे जे आपण आत्ता आहे. तर त्यामुळे तुम्ही आता जे काही आहे ते फक्त तुम्ही याआधी काय विचार केलेला आहे यावर डिपेंडेंट आहे. आता जसं तुम्ही आधी विचार केला असं मी यापुढे काही नाही करू शकत, मला आता मी या स्टेजवरच जाईल. तर तुम्ही जे आता आहे ते कोणता तरी तुम्ही याआधी विचार केला असेल, त्यामुळेच तुम्ही आता या गोष्टीवर आहे सध्या. ज्या परिस्थितीवर आहे ते तुम्ही काहीतरी याआधी विचार केलेला असेल, त्यामुळेच तुम्ही आता या परिस्थितीवर आहे. तर या समोरसुद्धा कसा विचार करायचा हे सुद्धा तुमच्यावर डिपेंडेंट आहे की तुम्ही समोर कसा विचार करेल. कारण तुम्हाला जसा परिणाम पाहिजे असेल तसाच तुम्हाला विचार करावा लागेल. नेक्स्ट आहे, इन एशियन टाईम देर इज अ रिकव्हरी इज डन बाय देअर सबकॉन्शियस माइंड अँड इज लाईक
जसं आता जुन्या काळात कसं होतं, की बिमारीला ठीक करण्यासाठी मी सांगितलं आधीच्या पॉईंटमध्ये, की जुन्या काळातनी कसं होतं, की लोकांची बिमारी ठीक करण्यासाठी जसे इम्पॉसिबलसुद्धा बिमारी आहे, ते ठीक करण्यासाठी लोकांच्या माइंडचा यूज केल्या जात होत्या. असं नाही की काही गोळी होती बा त्यांच्याजवळ. काही-काही बिमारी इम्पॉसिबल आहे. सध्याच्या काळातसुद्धा काही बिमारी इम्पॉसिबल आहे. पण आपण आत्ताही त्यांना ठीक करू शकतो, ते आपल्या माइंडनं. तर त्यामुळे आपलं माइंड हे सुपर पॉवर आहे. त्यामुळे तुम्हाला कसा यूज करायचा हे मॅटर करते. आता तुम्हाला बिमारी ठीक करायची आहे, बिमारी आणखी वाढवायची आहे. जसं तुम्ही म्हणत असाल, आज माझं डोकं खूप दुखत आहे, माझ्याकडून काही काम होत नाही. तुमच्याकडून काही काम होणारच नाही. तुमच्या दिमागात दिवसभर तेच राहणार, की आता माझ्याकडून काही होत नाही आहे, माझं डोकं दुखत आहे आणि सिरियसली तुमचं डोकं दुखायला लागेल. कारण तुम्ही जेही विचार करता आपल्या बॉडीमधून न्यूरोट्रान्समीटर रिलीज होते, जे आपल्याला आपली बॉडी रेग्युलेट करतात आणि आपल्याला बिमारीपासून हील करायचं की आपल्याला त्या बिमारीमध्ये टाकायचं हे डिसाईड करतात. नेक्स्ट लेसन आहे, तुम्हाला जेही मनासारखे परिणाम पाहिजे असेल, ते मनासाठी परिणाम पाहिजे असण्यासाठी तुम्हाला तुमचं जे अवचेतन मन आहे त्यापर्यंत ते पोहोचावं लागेल. जसं अवचेतन मनपर्यंत कधी पोहोचायचं, तर रात्री झोपायच्या पहिले आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता की तुमची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तर झोपण्याच्या पहिले आणि सकाळी उठल्यावर आपला दिमाग खूप जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असते, ज्यामुळे आपण काम करू शकतो. नेक्स्ट आहे की जेही आपलं अवचेतन मन आहे त्यावर कधी शक नाही करायचा. जे काही तुम्ही बोलत आहे त्यावर कधी शक नाही करायचं. जसं तुम्ही म्हणत आहे की जे पण तुम्ही बोलाल ते एकदम मनापासून मागा. कोणतीही इच्छा जर मनापासून मागितली तर युनिव्हर्स आणि पूर्ण दुनिया तुम्हाला त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करते. फक्त तुम्हाला ते मनापासून मागावं लागेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. म्हणून कधी आपल्या अवचेतन मनावर शक नाही करायचा. आणि लास्ट आहे की आपल्याला जे काही बनायचं आहे त्यासाठी फक्त तुम्ही मनातून मागा, पूर्ण युनिव्हर्स तुम्हाला मदत करेल. कारण तुम्हाला जेही बनायचं आहे त्यासाठी युनिव्हर्स बसलेलीच आहे. युनिव्हर्स म्हणते तुम्ही मागा, मी देते तुम्हाला. डेली मॅनिफेस्टेशन करा रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यावर आणि मग बघा तुमच्या जीवनात काय परिणाम होते तर.